पूनम, श्रिया, तुम्ही आज इथे आलात आमंत्रणाला मान देऊन छान वाटलं मला. पण मला थोडं बोलायचं होतं. आपण सगळ्याजणी नेहमी अशा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांना भेटतो, म्हणजे एरवी वेळ कुठे असतो म्हणा आपल्याला. पण अशा कार्यक्रमांच्या दरम्यान जेव्हा आपण भेटतो आपली तेवढीच ओळख होते. अशा थोडक्या ओळखीवर एखाद्याला पारखू शकत नाही ना आपण. आणि मी स्वतःला हेच समजाव, अनुभवातून शिकले मी. ही जी माझी सून आहे तिला कधीही मी अशा कार्यक्रमांमध्ये घेऊन आले नाही. ना तिचा उल्लेख केला ना कधी कौतुक केलं. कारण ह्या सगळ्यामध्ये मला कमीपणा वाटत होता. तिच्यात कुठलीही कमी नाहीये. तिचं राहणीमान जरी वेगळं असेल ना तरी आपल्यासारखीच ती एक स्त्री आहे. आणि मुख्य म्हणजे एक स्त्री असूनही ती दुसऱ्या स्त्रीचा पाण उतारा करत नाही, तर तिच्या पाठीशीच उभी राहते. याचं उदाहरणच द्यायचं ठरवलं तर तिच्या वस्तीतल्या एखाद्या मुलीला कोणी छेडलं तर त्या छेडणाऱ्याला ती आयुष्यभराची अद्दल घडवू शकते. एखाद्या स्त्रीच्या सौभाग्यावर संकट आलं तर ते संकट शिवा दूर करू शकते. आणि आपण काय करतो? आपण मैत्रिणी भेटतो आणि एकमेकींविषयी गॉसिप करतो. मैत्रिणींविषयीच कशाला, कधी सुनेबद्दल किंवा आपल्या सासूबद्दल गॉसिप करतो. पण माझी शिवा अशी नाहीये. ती दिसायला जरी वेगळी असली तरी विचारानेही वेगळी आहे. हो, गरीब घरातून आलेली मुलगी आहे. येताना काही बक्कळ पैसा वगैरे घेऊन आली नाही, पण येताना माणुसकी, संस्कार आणि कुटुंबासाठी लागणारी हिम्मत मात्र भरपूर आहे तिच्यात. सीता, जाऊ दे ना, सोडून दे ना विषय. दिला असता, पण तुम्हाला तिच्या केसांविषयी बोलताना ऐकलं. केस वाढवायचे की नाही हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. प्रत्येक मुलीचे केस हे लांब सडक असलेच पाहिजेत असं काही नाही ना. त्याने तिचं सौंदर्य कुठे कमी होतं? उलट तो तिच्या ओळखीचाच एक भाग आहे.